मुंबई पोलिसातील दया नाईक पुन्हा मुंबई पोलीस दलात हॉटेल कामगार एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नाईक यांचा इतिहास आपण जाणून घेऊया आज. महाराष्ट्राचे एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नाईक यांची दहशतवादी विरोधी पथकातून पुन्हा मुंबई पोलिसात बदली. कोण आहे दया नाईक? चला तर मग जाणून घेऊ. दया नाईक यांना एन्काउंटर स्पेशलिस्ट म्हणून ओळखले जातं. 1995च्या बॅचच्या दया नाईक यांनी मुंबईतील अंडरवर्ल्ड कारवाया शिखरावर असताना ही म्हणून ओळख मिळवली होती. त्यांनी आपल्या कारकिर्दीत 80हून अधिक एन्काउंटर केल्याचा दावा हा केला जातो. मुंबई पोलीस दलामध्ये त्यांची एक वेगळीच वचक आणि दहशत आपल्याला पाहायला मिळते. ज्यावेळी छोटा राजन या टोळीविषयी चकमकी सुरू असताना त्यांच्या गुंड्यांना मारण्यात दया नाईक यांचा सर्व एन्काउंटर स्पेशल म्हणून दबदबा कायम होता. आजही मुंबईतील गुंड त्यांच्या नावाला घाबरतात, कारण एन्काउंटरमध्ये त्यांचा हात कोणी ठरू शकत नाही. असे शूर पराक्रमी दया नाईक यांची नियुक्ती सध्या सलमान खान प्रकरणामध्ये आहे, असे मीडिया रिपोर्टमधून आपल्याला दिसून येते. दया नाईक यांची दहशत तर सर्वसामान्य गुंड्यावर आहेच, कारण मुंबईतील दहशतवादी अतिरेकी कारवाई असेल दया नाईक हे एक विशेष नाव आहे. दया नाईक हे कुठले आहेत? चला तर मग जाणून घेऊ. दया नाईक मूळचे कर्नाटकातील आहेत. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने त्यांनी 7वीपर्यंत शाळा शिकल्यानंतर ते 1979ला मुंबईला आले. आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे ते खूपच नाजूक अवस्थेत जीवन जगत होते. घरातील सर्व भार त्यांच्यावर असल्यामुळे परत त्यांना शिक्षण घ्यायचे. या सर्व गोष्टी एकदा त्यांच्या माथी पडल्यामुळे त्यांना शिक्षणासाठी मुंबईला यावे लागले आणि ते आपल्या शिक्षणासाठी मेहनत करण्यास त्यांनी ठरवलं आणि पुढे त्यांनी आपल्या हालाकीचे शिक्षण 7वी शिकल्यानंतर 1979ला ते मुंबईला आले. दया नाईक मुंबईतील एका हॉटेलमध्ये काम करत होते. हॉटेलचा मालक दयाला पगार देत असे. त्यांनीच दयाला पदवीपर्यंत शिकवले. त्यानंतर पोलीस दलात नोकरी लागण्याच्या आधी 8 वर्षापर्यंत दया नाईक यांची नोकरी ही सुरू होती. त्याच हॉटेलमध्ये राहून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं आणि पोलीस दलात नियुक्ती मिळेपर्यंत त्याच ठिकाणी त्यांची नोकरी सुरू होती. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेतलं. हॉटेलच्या मालकानेच दया नाईक यांना पदवीपर्यंत शिकवले. त्यानंतर 1995मध्ये दया नाईक यांची पोलीस उपनिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आणि हाच त्यांच्या जीवनासाठी एक आनंदाचा क्षण होता. हॉटेल कामगार ते पोलीस उपनिरीक्षक याचं कौतुक त्यांच्या आईला खूप वाटलं आणि दया नाईक हे आपल्या पदावर नियुक्त झाले. यामध्ये त्याच्या हॉटेल मालकाचं पण योगदान होतं, कारण त्यांनी त्या ठिकाणी नोकरी केली होती. असे दया नाईक घडले. प्रदीप शर्मा यांच्यासोबत त्यांनी गुन्हे अन्वेषण शाखेत काम सुरू केले होते. दया नाईक हे शर्मा यांच्या एन्काउंटर पथकात होते. दया नाईक यांनी 1996मध्ये पहिला एन्काउंटर केला होता. त्यानंतरच्या काळात त्यांनी जवळपास 80 एन्काउंटर केले आणि परत त्यांनी पाठीमागे वळून पाहिले नाही. सर्वसामान्य नागरिकांना जीवन जगण्यात यावं यासाठी गुंड्यांचा केलेला खात्मा ही मुंबईकरांच्या लक्षात कायम राहणारी गोष्ट होती आणि मुंबईकरही त्यांच्यावर खूप खुश होते. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये दया नाईक हे नाव गाजत होतं, कारण त्यांची गुंडावर एक वेगळी दहशत आणि छाप पडली होती. कारण न्याय आणि हक्कासाठी लढणारा एकमेव माणूस म्हणजे दया नाईक हा मुंबई पोलीस दलातील एन्काउंटर स्पेशलिस्ट म्हणून गाजले होते. प्रत्येक व्यक्तीला सामाजिक सेवा करण्याची आवड असते, तर अशाच सामाजिक सेवेच्या आवडीमध्ये शाळा उघडण्याच्या वादात दया नाईक यांनी 2000 साली त्यांच्या गावी एक शाळा उघडली होती. या शाळेचे उद्घाटन अमिताभ बच्चन यांनी केले होते. बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी या कार्यक्रमासाठी आले होते, परंतु दया नाईक यांनी या शाळेचं उद्घाटन केल्यानंतर सर्वसामान्य लोक त्याच्यावर खूप खुश झाले होते, परंतु राजकीय पॉलिटिक्स लोक त्यांच्यावर आरोप करण्यासही मागं पुढं पाहत नव्हते. दया नाईक यांची शाळा वादाच्या भोवऱ्यात अडकण्यास सुरुवात झाली होती, कारण दया नाईक यांनी सेलिब्रिटी मार्फत शाळा उद्घाटन केलं होतं. तसेच शाळा खूप भव्य दिव्य होती, यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. अखेर ते या वादाला जुमानत पण नव्हते. अशी दया नाईक यांची सोशल वर्क. मात्र शाळा उघडल्यानंतर दौत व छोटा राजांच्या मदतीने ही शाळा उघडण्यात आल्याचा आरोप दया नाईक यांच्यावर करण्यात आला होता आणि यात त्यांची चौकशी करण्यात आली. मात्र ते निर्दोष आढळून आले, कारण कुठल्याही कार्याला सामाजिक कार्य असेल आणि व्हाईट कॉलर दया नाईक सारखं व्यक्तिमत्व असेल तर त्याला डाग कधीच लागू शकत नाही हे त्यांनी वेळोवेळी दाखवून दिले आणि अशा सामाजिक सेवेला त्यांची सुरुवात झाली. पुढे 1997मध्ये एका गुंडाने 2 गोळ्या झाडल्या आणि गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. नाईक यांनी स्वतः एन्काउंटर स्पेशलिस्ट या फॅब्रिकेट नावाला त्यांनी नकार दिला आहे, कारण त्यांचं असं म्हणणं आहे एन्काउंटर स्पेशलिस्ट हे नाव मला आवडत नाही. अशा प्रकारे त्यांचा तरारा अंडरवर्ल्डच्या गुंडावर दिसून येतो.
जखमी होऊन सुद्धा परत रिकवर झाल्यानंतर त्यांनी परत एन्काउंटर सुरू केले. सलमानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेचा तपास मुंबई क्राईम ब्रँच करते. म्हणूनच एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नाईक यांना सलमानच्या घराबाहेर पाहिलं गेलंय. सध्या त्यांच्या न्यूज मीडियामध्ये बातम्या झळकत आहेत. सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणी त्यांच्याकडून तपास कार्य करण्यात येत आहे. 2 शूटरना पकडण्यासाठी त्यांची मोलाची कामगिरी आहे असं दिसून येत आहे आणि 2 शूटर हे गिरफ्तार झाले पण आहेत. कारण सलमान खानच्या घरावर 14 एप्रिल रोजी झालेल्या गोळीबार प्रकरणी तपास सुरू आहे. मुंबई क्राईम ब्रँचची स्पेशल टीम तपास करत आहे. दया नाईक यांनी आजवर अनेक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्या नावाने केवळ छोटे मोठे गुन्हेगारच नाहीत तर संपूर्ण अंडरवर्ल्ड थरथर कापतो अशी त्यांची खाती आहे. 80च्या वर त्यांनी आजपर्यंत एन्काउंटर केले आहे. पब्लिक प्रेस मीडियापासून नेहमी दूर राहणं दया नाईक देशभक्तीच्या नावाने गाजलेले आहेत. सध्या सलमान खान प्रकरणामध्ये लीड रोल त्यांचा आहे आणि त्यांचे तपासचक्र ही वेगाने फिरताना आपल्याला दिसून येत आहे. कारण बॉलिवूड स्टार सलमान खान यांच्या घरावर हमला होणे म्हणजे अनेक चाहत्यांचे मन हे दुभंगले गेले होते आणि तसेच त्या लोकप्रियता शिखरावर असणाऱ्या व्यक्तिमत्वाला लॉरेन्स बिश्नोई या गँगकडून गोळीबार करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. सध्या दया नाईक तपास करत आहे. त्यातील 2 मुख्य आरोपींना पकडण्यात त्यांना यश प्राप्त झाले आहे अशी न्यूज मीडियामध्ये आली आहे. या गोळीबाराचं कनेक्शन थेट बिश्नोई गँग सोबत लावण्यात आलं. त्यानंतर त्याचे अनेक दाखले समोर आली. रविवार 14 एप्रिल रोजी सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर 2 अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याचे समोर आलं होतं आणि या लॉरेन्स बिश्नोई गँगच्या 2 गुंड्यांनी गोळीबार सलमान खानच्या घरावर केला. काही गोळ्या सलमान खानच्या अपार्टमेंटवर लागल्या तर 1 गोळी त्यांच्या बाल्कनीमध्ये घरात घुसली आहे. जेव्हा गोळीबार झाला तेव्हा सलमान त्यांच्या घरामध्येच होता असं दिसून आले. या हल्ल्याची तीव्रता समजताच मुंबई पोलीस खडबडून जागे झाले आणि तपास कार्य सुरू केले आणि या तपास कार्यामध्ये 2 अज्ञात व्यक्तीवर गुन्हा पण नोंद करण्यात आला होता. सलमान खानच्या घरावर गोळीबार म्हणजे मुंबईमध्ये दहशत. त्यानंतर 48 तासात यातील आरोपींना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं. या प्रकरणात आता एन्काउंटर स्पेशल दया नाईक यांची एंट्री झाली आहे. मुंबईतील तेज नावंती दहशत पुन्हा एकदा गुंडांच्या मानगुटीवर तयार झाली आहे. दया नाईक यांची एंट्री एक गुंडांना एक सूचना. आपला मृत्यू जवळ आला आहे. विक्की गुप्ता आणि सागर पाल या दोघांना या प्रकरणात 25 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पण सध्या या प्रकरणात तपास हा एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नाईक करत आहेत. दया नाईक यांनी एखाद्या प्रकरणामध्ये हात घातला म्हणजे ते प्रकरण मुळासकट ते उपटून काढतात असंच म्हणावे लागेल. कारण दया नाईक यांची हिस्ट्री तितकी डेंजर आहे. गुंड्यांचा खात्मा आणि एन्काउंटर करणे यासाठी ते खूप माहिर आहेत. सामान्य जनतेच्या रक्षणासाठी ते सदैव तयार असतात. गुन्हे शाखेच्या युनिट नंबर 9चा इंचार्ज दया नाईक यांना देण्यात आलेला आहे. ते संपूर्ण टीम सोबत सध्या सुरत येथे मुख्य आरोपी सोबत आहेत. मुख्य आरोपी त्यांनी पिस्तूल सुरतमधील एका नदीत फेकल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी लागलीच ते पिस्तूल सापडल्याची माहिती मिळाली आहे. तापी नदीमध्ये शोध कार्य करून ते पिस्तूल मिळवल्याची बातमी नुकताच आली आहे. दया नाईक यांनी एखादं प्रकरण हातात घेतलं की ते संपूर्णपणे उकडून फेकतात. हीच त्यांची खाती संपूर्ण पोलीस दलाला माहीत आहे. गुंड्यांची दहशत आणि गँगची दहशत मिटवण्यासाठी एकमेव नाव म्हणजे दया नाईक. अब तक 56 नंतर तेलुगूमध्ये सिद्ध म्हणून रिमेक करण्यात आला. 2007 मध्ये विश्राम सावधा रिस्क या चित्रपट दया नाईक यांच्या आयुष्यातील ओव्हरटोन आहे. 2010 मध्ये झाला गोली मारणार होता तेलुगू चित्रपट त्यांच्या जीवनापासून प्रेरित आहे असे IND परिवार न्यूजमध्ये. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. फक्त देशभक्ती.